शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात. भगवान शिव म्हणजे देवांचे देव महादेव अथवा भगवान शिवशंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेलेले आहे. याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच. याच दुःखांचं संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठीच श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये एक वेळा तरी अवश्य करावे. शिवलीलामृत या ग्रंथाचे तुम्ही 7, 11 किंवा 3 दिवसांचे सुद्धा पारायण करू शकता. श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. पण तरीही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही श्रावणी सोमवारीच हे शिवलीलामृत पारायणाचं वाचन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर श्रावणी सोमवारी या ग्रंथाचं वाचन जर केलं तर तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल. यंदा श्रावण महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर ह्या 4ही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता. पण हे शक्य नसेल तर तुम्ही बसता उठता म्हणजे जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे, या 2 सोमवारी तुम्ही पारायण करू शकता. आणि हेही शक्य नसेल तर या 4 श्रावणी सोमवारापैकी एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्की करा. मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून श्रावणातील प्रत्येक सणावारांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरून मिळत राहील. चला तर वेळ वाया न घालवता आपण श्रावणात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण 1 दिवसाचे कसे करायचे हे बघूया. मंडळी, श्रावण महिना हा महादेवांच्या भक्तीसाठी खूप पवित्र मानला गेलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करा किंवा कोणत्याही वारी करा किंवा सोमवारी हे पारायण करत असताना संकल्प करा. हा संकल्प कसा करायचा, पारायणाचं उद्यापन कसं करायचं, ग्रंथ वाचायचे नियम काय आहेत, वाचनाची वेळ काय, पारायण झाल्यानंतर कोणकोणत्या आरत्या करायच्या आणि नैवेद्य काय दाखवायचा, हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये बघूया. सुरुवात करूया नियमांपासून. बघा, नियमांना कधीही घाबरून जाऊ नका, कारण देव हा भीतीचा विषय नाहीये, तर देव हा भक्तीचा विषय आहे. त्यामुळे जी काही व्रत वैकल्य सेवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करणार आहात किंवा इतर वेळीही करता, तर ते करताना घाबरू नका. मनामध्ये श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जशा पद्धतीने सेवा करता त्याच पद्धतीने करा. कारण मी जे सांगते, अजून कोणी काय सांगतंय, अजून कोणी कोणत्या पद्धतीने पारायण करतंय, तसंच तुम्ही करावं असं काहीही नाही. जे मी सांगते तेच तुम्ही करायला हवं असं काहीही नाही. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे एखाद्याने सांगितले त्याप्रमाणे आपण केले नाही म्हणून मनामध्ये विचार आणू नका. कारण देव हा भावाचा भुकेला असतो, देव हा भक्तीचा भुकेला असतो. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्या दिवशी पराअन्नही घ्यायचं नाहीये आणि त्या दिवशी जेवण करत असताना त्या दिवशीच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण यांचा वापर करायचा नाही. हाच एक नियम आहे. शिवलीलामृत पारायण करताना देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरी सुद्धा चालते. पारायण करताना शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर ते घालण्याचा प्रयत्न करा. पारायण वाचायला बसताना आसन घ्यायचे आहे आणि ग्रंथ ठेवण्यासाठी चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे.
वाचन करायला बसल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला ग्रंथाचं पूजन करायचं आहे. त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. पारायणाची सुरुवात संकल्पापासून करायची आहे. उजव्या हातात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल घ्यायचं आहे आणि मग आपल्या गणपती बाप्पाचं स्मरण करून त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आणि नंतर आपल्या गुरूंचं म्हणजे गणपतीचा मंत्र, कुलदेवीचा मंत्र आणि गुरूंचा मंत्र कोणता असेल तो म्हणायचा आहे. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या अशी विनंतीसुद्धा तुम्हाला महादेवांना करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही एकापेक्षा जास्त पारायण जर करत असाल किंवा करायचे असेल तर त्याचा उल्लेखसुद्धा तुम्हाला करायचा आहे. जर 7 दिवसांचं पारायण करायचं असेल तर ते 7 दिवस तुम्हाला सांगायचे आहेत आणि 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तरीही त्या दिवसांचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे. जसे की मी 7 दिवसांचे पारायण करणार आहे किंवा मी 3 दिवसांचे पारायण करणार आहे. त्यानंतर हातातील पाणी खाली टाकायचे आहे. हा झाला आपला संकल्प. आता शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम. 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी 6.5 ते 7 तास तुम्हाला लागू शकतात. शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर ते अवलंबून असेल. तर काही कारणाने ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जर पारायण करणं शक्य नसेल तर दुसरी एक उत्तम वेळ आहे तो म्हणजे प्रदोष काळ. प्रदोष काळ म्हणजे काय? जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटा अगोदर किंवा 45 मिनिटांनंतर किंवा 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतर जी वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता प्रदोष काळ संपल्यानंतरही जर तुमचं पारायण सुरूच असेल तर ते चालू असू द्या. पण प्रदोष काळामध्ये पारायणाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. बाकी या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला काही कारणांनी हे पारायण करणं शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हे एकदिवसीय पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण आवर्जून या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी शिवलीलामृत पारायण आपल्या घरामध्ये नक्की करा. पारायण झाल्यानंतर परत ग्रंथाचं पूजन करायचं आहे. ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. ग्रंथाला गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. फळाचा नैवेद्य ठेवला तरी चालेल. त्यानंतर आरती करायची आहे. आरती करताना सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर महादेवांची आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर जो आपण नैवेद्य ग्रंथाला दाखवलेला आहे तो सर्वांनी ग्रहण करायचा आहे. त्यानंतर पोथीला, देवाला सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि मग आपलं आसन सोडायचं आहे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. एकदिवसीय पारायण करताना हे 15 अध्याय तुम्हाला पहिल्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत वाचन होईपर्यंत जागेवरून उठायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही आणि फोन वगैरे सुद्धा या गोष्टी उचलायच्या नाहीये. पूर्ण 15 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांशी बोलायचं आहे. मध्ये उठायचं नाही. हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एका दिवसाचं पारायण करू नका. मग तुम्ही 3 दिवसांचं किंवा 7 दिवसांचं पारायण करू शकता. हे पारायण वाचताना तुम्ही दिवा लावायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती सुद्धा तुम्हाला पेटवायची आहे. पहिली अगरबत्ती जर विझली तर पुन्हा दुसरी अगरबत्ती तुम्हाला पेटवून घ्यायची आहे. तुम्हाला महिनाभर जितके काही पारायण करायचे आहे त्याचा संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी करायचा आहे. तर मंडळी, शिवलीलामृत पारायण कसे करावे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.